मला मगाशी तुम्ही सांगताना सांगितलं की हे तुम्ही गेल्यानंतर तुमचे चुलत भाऊ होते आणि त्यांना दारूचं व्यसन होतं आणि त्यांना मामांच्याकडे गेल्यावर मामांनी म्हणाले हे देवाचं वगैरे काय नाही, देवाचं भूताचं काय नाही भूताचं वगैरे काय नाही किंवा म्हणलं, देवाचं वगैरे काय नाही. अंगची मस्ती आहे म्हणलं, हे मस्ती मस्ती आहे. करतोय. म्हणजे मामाने त्यावेळेला पासून आता मामांच्या नावावर बरेच जण असं म्हणजे अंगात काढणे किंवा हे करणे, आता मामांच्या नावावर हे सगळं सुरू आहे. मामांनी सक्त ह्याला विरोध केला होता किंवा तसं माझा सुद्धा विरोध आहे. मामांच्या जीवावर जे मागून खातात हा, किंवा अंगात येते म्हणतात, हा, हे सगळं खोटं आहे. खोटं आहे. म्हणजे माझं असं वैयक्तिक मत आहे. हम्म. आणि ते लोकांनी म्हणजे करू नये असं माझं मत आहे. करू नये बरं. करू नये ते. कारण त्यावेळेला मामांनी स्पष्ट विरोध केला आणि त्यावेळेला मामाने तुमच्या चुलत भावांना सांगता आलं असतं होय. की हे काहीतरी देवाचंच आहे किंवा होय. भूताचंच आहे काहीतरी. खरं त्यांनी तसं सांगितलं नाही. आयुष्यभर त्याने त्या गोष्टीला पूर्ण विरोध केला आणि आता हे चाललंय हे होऊ नये. हो. खरं असं त्यासाठीच आमची पण ही मोहीम सुरू आहे. मामांच्या बरोबर एक चांगल्या विचारानं आपण पुढे जावं. तर आपल्याबरोबर आता विष्णुराव चौगले यांच्या सूनबाई मंगल दत्तात्रय चौगले ह्या सुद्धा आहेत. त्यांना सुद्धा आपण त्यांच्या सासऱ्यांच्या विषयीचे अनुभव विचारूया. नमस्कार ते तुम्हाला सांगा, तुमच्या सासऱ्यांच्या विषयीचा तुम्हाला काय अनुभव एखादा आला असेल तर तो सांगा. मामा काय म्हणाले, शेंगा पिकल्यात का नाही तुमच्या बर. मुलाचे हे कुठं तुमच्या सासरे भावांच्या स्वप्नात येतं? स्वप्नात येऊन सांगितलं. हा, हा, बर. मग मला दुसऱ्या दिवशी म्हणाल, मंगल मला बाळूमा स्वप्नात आलता हा, आणि शेंगदाण्याचा जरा लाडू करून दे. बर. मग शेंगा एक पाहिले बरं दाणं काढून बिन ते होईनात चेचून लाडू दिले. बर. वैनात म्हणजे ते जुनं वैन असं हा, जुनं हो. पूर्वी तसंच असायचं. होईनात चेचून दिले लाडू. बर. त्याची समाधान वाटलं सगळ्या तिथं. बर. हा. मग तुम्ही अजिबात तो शब्द, मामांचा शब्द आणि तुमच्या सासरे भावांचा सुद्धा शब्द तुम्ही पडू दिला नाही? नाही पडू दिला. नाही. बर. आणखीन काय तुम्हाला आठवते घटना सासरे भावांच्या विषयी तुमच्या काय? काय आता महिनाभर बकरी चराय होतं शेरडा. बर. बकरी 25 वर्ष हे नाही बोलते. आता इथून मला सांगा पुढं, मामांच्या समाधीनंतर समाधीच्या मामा हयात असतानाच तुम्ही सगळं सांगितलं. ह्या सगळ्या कथा तुमच्या आता जवळजवळ सांगून झाल्या. तुम्ही एकदमच सगळ्या कथा सांगून टाकल्या. मामांच्या समाधीनंतर तुम्ही त्या बकऱ्यांची सेवा कशी केला ते सांगा. मामांच्या समाधीनंतर जवळजवळ मला वाटतं मी 10वी 84ला झालेली शाळा सोडली. मग त्याच्या अगोदरपासून म्हणजे मामांच्याकडे जाणं येणं असायचं समाधीला. म्हणजे त्यावेळी थोडा असं चौक बांधलेला होता. ते काय मोठं देऊळ नव्हतं तिथे. मोठं देऊळ नव्हतं. मग ते लहान अगदी होतं, ते जायचं आमोशाला पाया पडून यायचं. मग त्यानंतर काय झालं, 78च्या दरम्यान वडिलांच्या स्वप्नात बाळूमामा आले आणि काय म्हणाले, मी चौगले तुमच्याकडे मी जेवायला येणार म्हणाले. जेवायला येणार म्हटल्यानंतर ह्याचा अर्थ काय कळला नाही त्यांना, वडिलांना. जेवायला येणार असं सांगितलं. मग अर्थ कळला नाही. 2 दिवस गेले आणि मेतक्याचे कुशा पाटील हे म्हणजे पंच होते आणि त्याने ते इकडे गावाकडे आले. एक 2-3 माणसं बरोबर घेतली आणि कुशा पाटील हे इकडे गावाकडे आले आणि म्हणाले, विष्णुबा आम्ही बकरी आणणार, तुमच्या ताब्यात देणार, इथे तुम्ही सांभाळायची. मग ते कर्नाटकातनं बकरी गौरीच्या दरम्यान येतात इकडं. मग ते 1978च्या दरम्यान मग ते बकरी इकडे यायला सुरुवात झाली. मग इथे एक माळ पडलेला आहे आमच्या शेताजवळ. तिथं म्हणजे अगदी म्हणजे खडका रान आहे. ते किती जरी पाऊस लागला तरी चिखल व्हायचा नाही, निवळ खडक आहे तिथं, ते दगड पाषाण. तर तिथं ती दड्डी तयार केली. तंबू मारून तिथं वाघर मारून असं तिथं ती जागा तयार केली आणि ते तिथून पुढं जवळजवळ 25 वर्ष बकरी आम्ही सांभाळली. मग एक वेळ असं झालं, पाऊस जर सारखा चालू झाला 8 दिवस, चूल पेटवायला तिथं म्हणजे थारा होईना किंवा ते वारं दांडगं सुटायला लागलं. आता काय करायचं म्हणजे समजायचं आहे आणि पाऊस तर बंद होईना.
मग घरात ना आम्ही येल्लाप मामा म्हणून होते त्यावेळी जेवण करायला इथं. बर बर मग त्यांना म्हटलं पहिल्या दिवशी येल्लाप मामा म्हटलं ते पाऊस दांडगा लागायला आहे आणि इथं जेवणाचं शिस्त होत नाही आणि इकडं जेवण करून आणता ते ऐकाय तयार नाही म्हटलं आम्ही इथंच करणार. ते पहिल्या दिवशी केलं, दुसऱ्या दिवशी ते काय सूर लागना सगळं, म्हणजे पाण्याशिवाय काही नाही. बर मग ते आम्ही 8 दिवस घरातनं जेवण करून त्यासाठी ते न्यायचं हा हा आणि ते सकाळ संध्याकाळ जेवाय साहित्य त्यांचंच, हा हा म्हणजे कन्या किंवा ते सगळं- काय असं ते सगळं त्यांचंच, हा, भाकरी करून फक्त न्यायच्या, इथं भात जेवण तांदूळ करून असं ते जेवण बनवून ते द्यायचं. हा, मग पुढं भविष्यात थोडी दिवसानं काय आलं, बकरी गेली इथनं. हा, मग 4 महिने बकरी राहायची इथं, 4-5 महिने. 5 महिने. मग इथनं बकरी गेली त्यावेळी बैलगाडीनं पोच करायचे साहित्य सगळं, की आता ट्रॅक्टर वगैरे सगळे सुई आहेत, त्यावेळी बैलगाड्या होत्या. हा, हा, हा. मग ते बैलगाडीनं कुठं जायचं तिकडे ते पोच करायचं, करायचं. 5-6 बैलगाड्या. मग ते लोक स्वतःहून हौसनी यायची, हा, हा, हा. म्हणजे पोच करायचं. पोच करायला. मग त्यानंतर वडिलांनी स्वप्न पडलं, काय तुझ्या गवताला चालू वर्षी धोका आहे म्हणाले. बर मग गवत बडीमा होळी रस्त्यात ते, हम्म, तर मग आता तुनच बघायचं म्हणाले ते त्यावेळी. हम्म, मामाला सांगितलं. हम्म, तर जाग आली त्यावेळी हम्म. तसं म्हटल्यानंतर, आणि त्यावेळीपासून त्यांच्या मनात म्हणजे हुरहुर लागली की होळीला धोका आहे, गवताला धोका आहे असं. हम्म. मग गावात एक न्याय होता, बर ते न्याय करायला जायचं होतं वडील. हा, हा, हा. मग संध्याकाळी 8 वाजता न्याय करायचा होतो. हा, हा. ते न्याय त्याच्यात अंगट येणार म्हणून तिने काय केलं, हा, आमच्या गवताच्या वडीत दूध काढायला लावून हा, हा. ती विस्तू घातला तिथे. होय. एवढं हा. लावून मग उदकाड्याला विस्तृत घोटाळा घातला. दूध काड्याला घ्यायच्या, ते हा. पेटवायच्या आणि खाली काड्या बांधलेल्या, हा, हा. काड्या आग पेटीतल्या, हा, हा, हा. आणि ते पेटत आले की तिथपर्यंत येणार ते हा, आणि पेटणार. पेटणार ते. हा, हा. हा. अशा पद्धतीने ते सिस्टीम करून ठेवलेलं होतं. हा. मग ते वडला असणे सारखी हुरहुर असायची, ते रात्रीतनं जाग आली की बघून यायचं. इथं जवळच हा, गवत, हा. इथं म्हणजे 100 फुटावर अंतरावर, आणि त्याने ते तसं करून ठेवलं होतं. आणि ते वडील अगोदर ते बघून आले, शेताकडे आले, त्याने ते दिसलं त्यांना. हा. दिसल्यानंतर ते काढलं आणि ते सगळी जमलेली होती न्याय करायला. हा, हा, तिथं गेले आणि म्हणाले मला काय न्याय करायचा नाही हा. आणि तुमचा तुम्ही न्याय करा. आणि तो न्याय म्हणजे व्हायलाच नाही, बर राहिला अर्ध्या. म्हणजे अजून पण त्यावेळी तो त्यावेळी ते म्हणजे बरीच वर्ष झाली, हा. आणि ते न्याय तिथंच थांबला, बर म्हणजे ते सगळंच थांबलं. बरोबर. तर ते वडील म्हणाले काय मामांची म्हणजे भक्ती चांगल्या पद्धतीने केली म्हणताना मला सूचना केली नाही, गवत सूचना वाचली. अगोदरच केली त्यांनी. सूचना अगोदरच केली, नाहीतर काय त्यांना कळालं पण नसतं आणि कळालं किती मोठं नसतं. नुकसान झालं असतं. हो. मामांचा वडिलांचा ना मामांशी संपर्क पहिल्यांदा कसा आला, कशामुळे इथं संपर्क इथं तुमच्या गावात आला की कुठं बाहेर आला? नाही म्हणजे ना असं मामा कापशी खोऱ्यात यायचेच, हम्म, मग इकडे बकरी चारायला यायची. हम्म, मग ते साधारण असं ऐकत म्हणजे कळत साधारण गेलं वडिलांना ते, हम्म. की असं असं आहे. आणि ते इथं शेवटपर्यंत कुणाला कळले नाहीत बाळमा कोण किंवा काय आहे. गावामध्ये पण ते वडिलांना ओळखलं होतं त्यांनी, अगदी अगदी. आणि त्यामुळं ते सुरुवातला म्हणजे असं संबंध येत येत गेलं. ते म्हणजे कायम आठवण आली की तिकडे जायचंच मामांना भेटायला, असं होतं ते. तुम्ही एवढे अनुभव सांगितला वडिलांचे, हा. त्या अनुभवावरून मला कळतंय की मामांच्यावर त्यांची किती मोठी श्रद्धा होती. कारण इतकं एखादं संकट यायचं असलं तरी ते आधी स्वप्नात येऊन सांगतात, हो. म्हणजे नंतर म्हणजे त्यांच्यावर किती मर्जी होती. होय. हयात असताना सुद्धा हो. आणि समाधीनंतर सुद्धा. समाधीनंतर सुद्धा. नंतर सुद्धा म्हणजे हो. इतकं मर्जी आणि इतकी भक्ती. हम्म. तुम्ही सुद्धा आता दरवर्षी दर महिन्याला अमावस्याला जाताय अमावस्या. वगैरे, हे त्याविषयी जरा सांगा. तुम्ही आता तिथली सेवा कशी करताय? तुम्ही संचालक बॉडीमध्ये सुद्धा काही वर्ष होता. होय. ते म्हणजे पंच म्हणून तिथं काम केलेलं आहे. बर वडिलांनी मी केले बर तिथं. मी जवळजवळ म्हणजे 78 पासून म्हणजे आठवतंय ते. हा हा. तर मी देवाला जायचा तिथं. हम्म. मग देवाला जायचं, मग काय तिथं सगळ्यांच्या अशा ओळखी वगैरे होत्या. हम्म.
मग जायचं गाभाऱ्यात थोडा वेळ बसायचं, मग तिथं कामं करायचे. मग ते साखरेच्या पुड्या किंवा कापूर हे असं सोडून वेगळं वेगळं ठेवायचं, तिथं काम करायचं आणि काम कंटाळा येतो काम करायचं तिथं. मग असं करत करत मग जास्त वेळ थांबायला लागलो तिथं. पाडव्याच्या जत्रेला किंवा पुण्यतिथीला जायचं, तिथं म्हणजे भंडारा लावायला बसायचं काउंटरवर भंडारा लावायला बसायचं. मग हर एक प्रकारची लोक भेटायची. मग कोण म्हणणार काय मामा आमचं पोरगा असं असं आहे आणि पहिल्यापासून जर असं तिचं म्हणजे खोळ्याघात करताय आणि भंडारा द्या. मग मी म्हणायचं स्वतः ते बाळमामाला सांगायचं, आम्हाला काय सांगायचं नाही, बाळमामाला सांगा आणि भंडारा घेऊन जावा. मग कोण म्हणायचं माझं पोरगा आजारी आहे, गुडघा दुखतोय, इथं भंडारा टाका अंगावर. तर मग आम्हाला सांगायचं, इकडे आम्हाला काय सांगायचं नाही, आम्ही काय त्याला जबाबदार नाही असं म्हणजे आम्ही सांगायचं. तुमच्या प्रमाणात आम्ही इथं सेवेला आलेलो आहे आणि मी बी मामाकडे असंच मागतोय म्हटलं. त्या पद्धतीने तुम्ही मागा, तिकडे मामा आहे तुम्ही आहे बघून घ्या. अशा पद्धतीनं म्हणजे आतापर्यंत मी तिथं जातोय. मग आमोशाला गेलं थांबायचं, तिथं काम करायचं थोडं इकडे तिकडं असं आतापर्यंत चालू आहे. आणि आता या कोरोनाच्या काळात लॉकडाऊनमुळं देवळं बंद झाली. देवळं जरी बंद झाली असली तरी बी सुरुवातीला मी एक वेळा जाऊन आलो, बाहेरनं दर्शन लांबनं दर्शन घेऊन आलो. मग त्यानंतर असं चालू केलं आम्ही, आमुषाला नारळ कधी चुकत नाही, आमचा चुकत नाही. मग इथं तिकडं जायचं जाणं बंद झाल्यामुळं काय करायचं, घरात नैवेद्य करायचा आणि दारात जाऊन नारळ नैवेद्य दाखवून आमोशा दिवशी म्हणजे ते आता म्हणजे चालू आहे. आमोशाचं नारळ निवद बंद नाही, ते आहे चालू आहे. मामा तुम्ही आता तिथं भंडारा लावायला वगैरे होता, मामांच्याकडे एवढी लोक एवढ्या अपेक्षा काय काय म्हणजे भरपूर अपेक्षा सांगायचे ते, पण आम्ही कधी ते आता हस्तक्षेप केला नाही. ते मामांना सांगायचं आणि तुमचं तुम्ही ते बघायचं तिकडं. किती भोळ्या भावांना लोक येतात, किती आपल्या अडचणी घेऊन येतात लोक आणि ते बसलेत आपले त्यांच्या अडचणी सोडवायला किंवा त्यांच्या श्रद्धेला चांगला न्याय द्यायला. म्हणजे खरोखर मला एका महादेव चौगुले म्हणून आहेत, महारुद्र चौगुलेंचे चिरंजीव माहित असेल तुम्हाला, त्यांनी पण सांगितलं की तिथं अपेक्षा घेऊन काय जाऊ नये. अपेक्षा घेऊन काय नाही, अपेक्षा घेऊन जायचं नाही. तुम्हाला काय कर्ज वाटलं तर करा तिथं. आणि तिथं म्हणजे एक पैसा खाला तर त्याचं ते 10 रुपये जातील.